ओके, परवाच्या तासाला मला वाटतंय आपण शनिवारच्या तासाला किती झाले ते आपल्या ऍक्टिव्हिटी नंबर 6 पण झालं होतं ना? का मला वाटतं फर्स्ट युनिट टेस्ट पण झालं ते रे, ते पण सांगितलं ना फर्स्ट युनिट टेस्टचं काल, परवाचा काल. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी नंबर 8 आपण बघतोय आज. ओके, आवाज येतोय? केंद्रे केंद्रे आवाज येतोय का? हो सर. ओके, ठीक आहे, चला. सो टुडे स्टँडर्ड 9th science bridge course. Today we will see activity sheet number 8 and 9. Okay, so this is from your standard 8 chapter number 6, that is composition of matter. 8वीचं तुमचं 6वं जे प्रकरण आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर, त्याच्या आधारावर आपल्याला ही ऍक्टिव्हिटी ब्रिज कोर्सची 8 नंबरची ऍक्टिव्हिटी जी ते आपण आज बघणार आहोत. याच्यात ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर किंवा काय कसली रिव्हिजन करणार आहोत तर मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय. ओके, so let's take a look. Molecular formula. What is molecular formula? The molecular formula is it indicates the number of atoms of each of the constituent elements present in one molecule. Okay, दोन मिनिटं. आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड पण आपलं परवाच्या तासात झालेलं होतं. हा, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 10, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर क्लासिफिकेशन. बरोबर, जे सजीव आहेत सजीवांचं वर्गीकरण आणि त्यांची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. मागच्या वर्षी 8वीला चॅप्टर नंबर जे तुमचं पहिलं चॅप्टर होतं लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, त्या बेसिसवर त्या चॅप्टरवर आपल्याला हे बघणार आहोत आज आपण. यामध्ये फर्स्ट टॉपिक इज बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर जैवविविधता. आवाज येत असेल तर फक्त असा थंब दाखवा म्हणजे मला कळेल आवाज येतोय. कावडे सायली. Biodiversity and need of classification. Okay, so around 87 million species of the living organisms are found on the earth, including land and sea. म्हणजे जमिनीवर आणि समुद्रात असे एकत्रितपणे दोन्ही मिळून त्या ठिकाणी जवळपास 87 मिलियन ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात पृथ्वीवरती. ओके, सो टू स्टडी दिस वास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. This process of dividing the living organisms into groups and subgroups is called biological classification. मग आता एवढ्या प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात, सजीव पाहायला मिळत आहेत. मग यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर एक सिंपल वे आहे तो म्हणजे काय तर त्यांचं विभागणी करायला पाहिजे लहान लहान ग्रुप्समध्ये आणि आणखी लहान सब ग्रुप्समध्ये. बरोबर, म्हणजे समजा सगळी मुलं आपल्याकडे शाळेत ग्राउंडवर एकत्र असतील, बरोबर, तर या सगळ्या मुलांना एकत्र शिकवणं शक्य आहे का? ग्राउंडवरती सगळ्या मुलांना एकत्र शिकवणं शक्य आहे का? नाही ना. मग आपण काय करतो, त्यांचे ग्रुप पाडतो. मग 5वीचा एक ग्रुप, 6वीचा एक ग्रुप, 7वीचा, 8वी, 9वी आणि 10वीचा. बरोबर, आता समजा 6वीची मुलं एकत्र आली, ती पण जवळपास 150, 210, 220 मुलं आपल्याकडे असतात एका वेळी. मग 6वीच्या एकाच वेळी समजा किंवा 9वीच्या एकाच वेळी 210 मुलांना शिकवणं शक्य आहे का? नाही. मग आपण अजून काय करतो, त्यांचे सब ग्रुप्स करतो. मग 9वीचे अ, 9वी ब, 9वी क असं आपण डिव्हिजन करतो, बरोबर की नाही, विभागणी करतो. मग हे जे आपण सगळी डिव्हिजन करतो यालाच म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्याला काय म्हणायचं? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन त्याला आपण असं म्हणणार आहोत. ओके, लक्ष येते? सायली कावडे, माईक चालू कर. हॅलो, आवाज येतोय का सायली? तुझा आवाज मला येत नाहीये. ठीक आहे, तू एक काम करायचंय, शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये काय करायचं तर स्क्रीनशॉट काढायचा प्रेझेंटीचा, नंतर मला पाठवणार आहेस. ओके, ठीक आहे, माईक बंद करा. गायकवाड अनुज, माईक बंद कर बाळा. ओके, so this process of dividing the living organisms into groups and subgroups is called a biological classification. त्याला आपण काय म्हणतो
बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, मग हे कोणी शोधून काढलं तर R.H. विटाकर नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत. R.H. विटाकर, आर म्हणजे रॉबर्ट, एच म्हणजे हार्डिंग आणि विटाकर हे त्यांचं सरनेम. तर 1920 ते 1980 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहेत की ज्यांनी याचा अभ्यास केला आणि मग त्यांनी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, R.H. Whitaker, the scientist, he divide all the organisms into the 5 different groups. ओके, त्यांनी काय केलं तर 5 वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये त्यांची विभागणी केली. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेनली त्याचे 2 गटांमध्ये विभागणी केली. एक तर कॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स, दुसरा आहे युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये कोणते प्राणी येतात तर सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मीन्स सगळे एकपेशीय सजीव जे आहेत ते प्रोकॅरियोटिक मध्ये येतात. आणि त्यांच्या ग्रुपला नाव दिलं गेलं किंगडम 1. पहिला किंगडम त्याचं नाव आहे मोनेरा. ओके, युकॅरियोटिक मध्ये कोणते आलेत तर युकॅरियोटिक मध्ये काही युनिसेल्युलर आलेत आणि काही मल्टीसेल्युलर आलेत. युकॅरियोटिक मध्ये जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आलेत त्यांना म्हटलं गेलं, त्यांना दुसरं त्यांचा ग्रुपला नाव दिलं गेलं किंगडम 2 प्रोटिस्टा. ओके, त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये त्या ठिकाणी परत मग आणखी 3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्यांना पाहायला मिळाले. एक तर फंगस म्हणजे बुरशी म्हणतो आपण त्याला. मग ते कोणते की ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि त्या ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यात सेल वॉल आहेत पण ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही, प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हटलं गेलं फंगस म्हणजे बुरशी. आणि त्याला तिसरा किंगडम त्याला म्हटलं गेलं. त्यानंतर चौथा किंगडम तयार केला, त्याला नाव दिले गेलं प्लांटी. प्लांटी म्हणजे प्लांट्स की ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे पण ते काय करू शकतात, सेल वॉल असून सुद्धा त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस पाहायला मिळतं, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी त्यांच्यात पाहायला मिळते. आणि 5वा किंगडम तयार केला गेला तो म्हणजे ॲनिमॅलिया म्हणजे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही. बघा, जे मल्टीसेल्युलर आहे त्या मल्टीसेल्युलरची विभागणी कशी केली, एका क्रायटेरिया की सेल वॉल आहे किंवा नाही. सेल वॉल नसेल तर त्याला म्हटलं ॲनिमल्स, आणि मग सेल वॉल असेल तर पुन्हा त्याच्यात आणखी 2 प्रकार पडले की सेल वॉल आहे आणि ते फोटोसिंथेसिस करतात त्याला म्हटलं गेलं प्लांट्स, आणि सेल वॉल आहे पण फोटोसिंथेसिस करत नाही त्याला म्हटलं गेलं फंगस. ओके, आता एक एक बघूया. किंगडम मोनेरा, पहिला किंगडम जर त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक होते, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर म्हणजे सगळे प्राणी जे ते एकपेशी आहेत. त्यांच्यातले काही ऑटोट्रॉपिक आहेत तर काही हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आहेत तर काही हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी आहेत. So these are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. यांची जी सेल आहेत त्यांच्यामध्ये स्पष्ट क्लिअर असा न्यूक्लियस केंद्रक पाहायला मिळत नाही किंवा सेलचे ऑर्गॅनेल्स पाहायला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया येतात आणि ब्ल्यू ग्रीन नावाची अल्गी, नील हरित शैवाल त्याला म्हणतात. दुसरा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. त्याचे कॅरेक्टर बघूया. So Protista is a single cell organism with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजे प्रोटिस्टा मध्ये कोणते प्राणी आले तर असे की ज्यांचे जे सिंगल सेलचे आहेत, एक पेशीच आहेत पण त्यांच्यामधला न्यूक्लियस प्रॉमिनंट आहे, वेल डिफाइंड आहे, व्यवस्थित तयार झालेला आहे. ओके, सो दे हॅव स्युडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. ह्या ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे, स्युडोपोडिया, स्युडो म्हणजे फॉल्स, पोडिया मीन्स लेग्स, म्हणजे यांच्यामध्ये त्या ठिकाणी फॉल्स लेग्स आहेत, पायांसारखी रचना दिसते पण पाय नाही आहेत, म्हणजे लोकोमोशन करण्यासाठी वापरण्यात येणारा अवयव ते आहे. काहींमध्ये सिलिया आहे, हेअर सारखी म्हणजे केसांसारखी रचना असणारे सिलिया नावाचे ऑर्गन्स आहेत. तर काहींमध्ये व्हिप लाईक फ्लॅजेला आहे, बरोबर, एक सिंगल लाईक की जो फ्लॅजेला आहे की ज्याच्यामुळे हे काय करतात, लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय तर ते काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, स्थलांतर करतात. केंद्रीय बाळाधारा एका ठिकाणी व्यवस्थित बस. ऑटोट्रॉप्स त्याच्यामध्ये युग्लिना, वॉलवॉक्स, कारण त्यांच्यात क्लोरोप्लास्ट आहे. हेटेरोट्रॉप्स की जे अमिबा, पॅरामिशन सारखे प्राणी प्रोटिस्टामध्ये. तिसरा किंगडम आहे किंगडम फंगी, फंगस. सो दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. फंगस बुरशी हे कसे आहेत, नॉन ग्रीन. नॉन ग्रीन म्हणजे जे हिरव्या रंगाचे नाहीत. युकॅरियोटिक म्हणजे यांच्यातला जो न्यूक्लियस आहे तो प्रॉमिनंट न्यूक्लियस तयार झालेला आहे, सेल ऑर्गॅनिल्स व्यवस्थित आहेत. हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे परपोषी सजीव आहेत, बरोबर आहे, जे स्वतः अन्न तयार करत नाहीत, हेटेरोट्रॉपिक. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स, जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात, परजीवी म्हणतो आपण त्यांना.
ठीक आहे, किंवा मृतोपजीवी म्हणतात की ज्या मेलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या सजीवांवर जगतात. दे फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजेच सडलेल्या, कुजलेल्या त्या ठिकाणी सजीवांवर हे जगतात, मेलेल्या सजीवांवरती हे जगतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. यांची जी सेल वॉल आहे, पेशी भित्तिका आहे, ही एक अशी टफ आणि एक कॉम्प्लेक्स शुगर जी आहे, गुंतागुंतीची जी साखरेची शर्करा आहे, त्याचं नाव आहे कायटिन, त्यापासून ती तयार झालेली आहे. सम फंगी आर थ्रेड लाईक, म्हणजे धाग्यांसारखी रचना असणारे, तर काही जे आहेत अँड मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये खूप असे न्यूक्लियस जे आहेत, एकापेक्षा जास्त न्यूक्लियस त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, ॲस्परगिलस. ॲस्परगिलस म्हणजे फंगस ऑन कॉर्न, म्हणजे आता आपण मक्याचे भुट्टे मिळतात बघा बाजारात किंवा रस्त्याच्या बाजूने, त्याच्यावरती जे काळ्या काळ्या रंगाचे जे स्पॉट असतात ना, ते आहे ॲस्परजिलस नावाचं फंगस आहे. ओके, पेनिसिलियम आणि मशरूम्स, बरोबर, हे किंगडम फंगीचे आहेत. पुढचा आहे ऍक्टिव्हिटी शीट नंबर 11, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, microorganisms are largest in number, hence they are classified as following. Microorganisms, they are classified into prokaryote and eukaryote. Prokaryotes, they are grouped into bacteria. Eukaryotes are again classified into protista, fungi and algae. आता बॅक्टेरियाचं बघूया. बॅक्टेरियाची साईज जी आहे ते 1 मायक्रोमीटर. हा बघा, हा सिम्बॉल दिसतो ना इथे 1 च्या बाजूला, तुम्ही झूम करून बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, तुम्हाला झूम करता येऊ शकेल कदाचित. बघा, साईज जे आहे ते 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहे. इंडिपेंडंट स्वतंत्र राहणारे, किंवा ऑर पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर परजीवी ऑर्गॅनिझम असतात हे. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनेल आर ऍबसेंट. ह्या ज्या पेशी आहेत त्या प्रोकॅरियोटिक आहेत, त्यांच्यात सेल वॉल पण आहेत, परंतु त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो डिस्टिंक्ट नाहीये, वेल ऑर्गनाइज्ड नाहीये. सेल ऑर्गॅनेल्स त्यांच्यामध्ये ऍबसेंट आहेत. दे रिप्रोड्यूस बाय द सिंपल बायनरी फिजन. हे जे आहेत यांचं जे प्रजनन आहे ते काय होतं, तर बायनरी फिजन, एकापासून 2 केंद्रे, माईक बंद कर, तर एकापासून 2 अशी निर्मित होत जाते, त्याला म्हणतात बायनरी फिजन. त्यांची उदाहरणं दिली बघा स्क्रीनवर तुम्हाला. ओके, काय काय, कॉकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, व्हायब्रियो, स्पिरिलोम म्हणजे स्पायरल आकाराचे स्प्रिंग सारखे. प्रोटोझोआ बघूया. प्रोटोझोआ त्यांची साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर एवढी असते. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, ते कुठे असतात, जमिनीत, फ्रेश वॉटर मध्ये आणि सी वॉटर मध्ये पण पाहायला मिळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. यांच्यातले जे काही बॅक्टेरिया आहेत, ते काही बॅक्टेरिया काय आहेत, तर ते दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये आढळतात आणि ते पॅथोजेनिक आहेत, म्हणजे त्यांच्यापासून वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात. These organisms reproduce by the simple cell division. एक साधी पेशी विभाजनाच्या क्रियेने हे काय होतात, त्यांच्यामध्ये प्रजनन होतं, नवीन पेशी तयार होतात. उदाहरणार्थ अमिबा, बघा चप्पल सारखा, स्लीपर सारखा आकार बघा त्याचा, अमिबा, ठीक आहे. त्याच्यानंतर एंटामिबा बघा असा दिसतोय, आणि प्लाझ्मोडियम, या अशा गोल गोल सर्क्युलर पिंक कलरच्या सेल्स दिसतात आपल्याला. पुढे आहे फंगी, फंगस, बुरशी. अप्रॉक्सिमेटली साईज आहे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. These are found on decaying organic matters and dead bodies of the plants and animals. म्हणजे हे कुठे असतात फंगस, तर जे सडलेले, मेलेले जे सजीव प्राणी आहेत त्यांच्या शरीरावर वाढतात, मेलेल्या प्लांट्स वरती आणि एनिमल्स वरती पण. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय द सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. यांच्यामध्ये जे प्रजनन होतं ते कसं होतं, लैंगिक म्हणजे सेक्शुअली, किंवा अलैंगिक म्हणजे असेक्शुअली, आणि सेल डिव्हिजनच्या पद्धतीने किंवा बडिंगच्या पद्धतीने, कलिकायन किंवा मुकुलायन त्याला म्हणतात, त्या पद्धतीने. ओके, एक्झाम्पल दिलंय सॅकॅरोमायसिस शेजारी दिसतंय. पुढे आहे अल्गी. अल्गी ज्या आहेत त्या अल्गीज म्हणजे शैवाळ आपण त्याला म्हणतो, आपल्या भाषेत आपण त्याला शेवाळ म्हणतो, वैज्ञानिक भाषेत त्याला शैवाल असा शब्द आहे, शैवाल, हिरव्या रंगाचा. त्याची साईज जी आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढी असते. दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय, तर ते त्या ठिकाणी पाण्यात असतात, जलचर असतात. युकॅरियोटिक, त्यांच्यामध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस आहे. केंद्रे, माईक बंद कर ना बाळा, निलेश केंद्रे, माईक बंद ठेव.
युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहेत. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये आहेत. ओके, म्हणजे स्वयंपोषी आहेत. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी, की जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. द ऑर्गॅनिझम्स विच प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. बरोबर. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजे यांच्या पेशींमध्ये ज्या हिरव्या रंगाचे जे सेल ऑर्गॅनेल आहेत त्याला क्लोरोप्लास्ट असं म्हणतात. आणि हे हिरव्या रंगाचं क्लोरोफिल असलेले जे क्लोरोप्लास्ट आहेत त्याच्या सहाय्याने ह्या अल्गी काय करतात, फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ओके. पुढे आहे व्हायरस. व्हायरस तुम्हाला सगळ्यांना चांगला माहित झाला आता, त्याच्यामुळेच तर आपण आता ऑनलाईन लेक्चर चालू आहेत व्हायरसमुळेच, आहे ना. तर व्हायरसच्या कारनाम्यांमुळेच सुरू झालंय सगळं. जोशी प्रसाद माईक चालू कर आणि व्हिडिओ चालू कर. सर आता दुसरा दिसतोय काय माईक बंद कर. व्हायरसेस जे आहेत त्या व्हायरसेसची साईज आहे 10 नॅनोमीटर ते नॅनोमीटर. एन आहे बघा इथं, एन आहे. वरती काय होतं इथे बघा, अल्गीचे इथे बघा म्यू होता, असा उलटा यू होता छोडक्यात. ओके, त्याला म्यू म्हणतात. मायक्रोमीटर हा नॅनोमीटर आहे. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हायरसेस जे ते त्यांच्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचे आजार होतात. आपल्या सगळ्यांना चांगला अनुभव आलाय. गेले 1.5 वर्ष आपण घरीच बसून बघतोय, सगळं अनुभवतोय, है ना. कोणता व्हायरस आहे? कोरोना व्हायरस आहे ना. त्याचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. हे व्हायरस जे ते एवढी स्मॉल साईज आहे, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. बरोबर. ठीक. तर त्यानंतर लेट्स प्रॅक्टिसचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, हे सगळे आकृतीसह. उद्याच्या तासाला आपण ऍक्टिव्हिटी शीट नंबर 12 घेणार आहोत. 12 वाचून ठेवायचं.